नमस्ते, जयश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कच्च्या केळापासून केळ्याची वेफर बनवत आहोत. बघा, कच्च्या केळ्यांचा घड हा 1 डझनचा. हिरवेगार असे ताजे केळं आहेत. आमच्या गावी केळाचं झाड आहे, त्याचं आपण येताना हे घड घेऊन आलो. आपण याची साल अगोदर काढून घेऊया. हाताला तेल लावून घ्यायचे, कारण हे खूप चिकट केळं असतात. हळूहळू आपण याचे साल काढून घेतलेत. बघा, फटाफट असे कच्चे असल्यामुळे याचे साल आपल्याला पटकन निघून जातात. लहान मुलांना कच्च्या केळाची वेफर खूप आवडते, मोठेसुद्धा खातात. घरगुती आपण ही केळाची वेफर बनवतोय. एकदम सोपी रेसिपी आहे. एकदम कवळे असे नाजूक असे केळं आहे ते, जो पूर्ण असे तयार झालेले नाही ते. हे बघा, फटाफट आपण याचे साल काढून घेतलेत. असे 9-10 असे केळ्यांचे असे सालं कापून घेतल्याचे बारीक बारीक कापा करून घेतोय. मस्त अशी आपली वेफर तयार होणार आहे. आपण परवा दिवशी आपण केळं फुलाची भाजी बनवली होती, आणि आज आपण कच्च्या केळ्यांची वेफर बनवतोय. तुम्हाला नवीन नवीन काय डिश बनवायचे असेल तर तुम्ही नक्की सांगा, आपण ते नक्की करून दाखवूया. हे बघा, आपण हे केळं असे गोल गोल पातळ असे कापून घेतलेत. फटाफट असे, पण हातांना मी तेल लावून घेतले म्हणून ते चिटकत नाही, फटाफट निघून जातात. हे बघा, आपले केळं असे कापून झालेत. एकीकडे आपण तेल गरम करायला ठेवले. तुम्ही बघू शकता, 1 डझन केळं येते असे बारीक याचे कापा करून घेतलेत. भरपूर असे याचे पाव किलोच्या वरती याचे अशा वेफर निघन. तुम्ही बघू शकता, आपलं तेल पण आता छान असं गरम झालं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं ही वेफर असे केळं कापलेली वेफर आपण टाकून घेतोय. बघा, एकदम सांभाळून घ्यायचं, कारण का तेल खूप गरम होतं, म्हणून मी थोडे टाकून घेतलेत. त्याला अलगद असे परतून घेऊया. अगोदर हे खूप एकमेकांना चिटकतात, पण छान फ्राय झाल्यानंतर हे पटकन असे सुट्टे होतात. गॅस मी फास्ट ठेवला आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली वेफर तयार होते. कडक अशी कुरकुरीत आपली वेफरी तयार झाली. बघा, आपण याला छान असं परतून घेतोय. आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. खूप छान अशी कुरकुरीत झाली. बघा, जास्त गॅस फास्ट ठेवायचा नाही, त्यात ते पटकन अशी काळपटपणा येतो, त्याला जळून जाईल. याला फ्राय करायला जरा टाईम लागतो, पण छान अशी फ्राय होते कुरकुरीत. तुम्ही बघू शकता, मला 10 मिनटं लागले हे सगळे वेफर अशी परतून घ्यायला. घाई करायचं नाही, एकदम छान याला कुरकुरीतपणा येईपर्यंत छान असे याला फ्राय करत राहायचं. मीडियम याच्यावरती गॅस ठेवला होता मी. आता बघा, छान आपली
केळाची वेफर आहे. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. आवडली असेल तर लाईक शेअर व मला सबस्क्राईब करा. आता ही वेफर आपण एका भांड्यात काढून घेतोय. बघा छान अशी कुरकुरीत वेफर झाले. वेफर काढताना सुद्धा त्याचा कडक असा आवाज प्लेटमध्ये टाकल्यानंतर जसा येतो ना तसा. परत आपण त्याचप्रमाणे दुसरीसुद्धा वेफर तशीच टाकून घेतली तव्यामध्ये. तिला पण फ्राय करायला आपल्याला 10-15 मिनटं लागतील. हे पण आपण छान अशी फ्राय करून घेतोय. हे बघा वेफर आपले तयार झाले. त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेतलो आहे. तुम्हाला काळं मीठ आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. बघा छान वेफर झाली. कच्च्या केळापासून आपण घरगुती अशी केळाची वेफर बनवली. आवडली असेल तर लाईक शेअर करा. थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल.